तर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा, नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल. आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केलेत. ज्यांचे प्रवेश घेतले गेलेत ना मागच्या 2.5-3 वर्षात, एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का. तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत. त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाहीये. फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमच्यावर पोलिसांची कारवाई होईल, महापालिकेची कारवाई होईल, आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत. तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या बाजूला बसलेली जी लोक आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल. कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे. लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, ती आम्ही सगळे एकत्र लढूच. आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू. आणि आता आम्ही घाबरणार नाही. आता याच्या पुढची आमची लढाई ही ठाणेकरांसाठी असेल. ठाण्यात होणारा भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात. एक काम काढलं जातं, त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं. म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात. सो 4,000 कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे या लोकांनी. जुने ठराव बनवतात, जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहित नसतं की काय होतंय, कुठे काम होतात. काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही. महानगरपालिका मागच्या 2.5 ते 3 वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल, एवढं नक्की. कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे. तो यांचे मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत. आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं? आमच्या मागणं आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे, पण आम्ही ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते. घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकतायत. मग टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकतायत. ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली, ठाण्यातली लोक रस्त्यावर उतरायला लागली, पण यांना काही फरक पडत नाही. 4-4 जीआर निघाले. शेवटचा जो जीआर निघाला त्यात रात्री 12 ते सकाळी 5 आणि सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यानच हेवी ट्रक निघेल. परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या, ते म्हणाले नाही, पुन्हा जीआर बदललाय आणि 10 वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात. सो यांचा कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा तालमेल नाही. फक्त दहशत करणं, दहशतीच्या जीवावर सगळं खपवून घेणं, याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी 13 तारखेला संध्याकाळी 4 वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल. आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील. याच्या पुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू. पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही. पुढची निवडणूक ही कामावर होईल, आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहतील. धन्यवाद. ठीक आहे, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. मी हा आमचा पहिला मोर्चा आहे, बरोबर, ही सुरुवात आहे. या मोर्चात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते येतील, परंतु साहेब किंवा उद्धव साहेब या मोर्चाला तरी येणार नाहीत. पण ह्याच्या पुढच्या आमच्या आंदोलनांना नक्की त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. काँग्रेस राष्ट्रवादी बिलकुल असं नाहीये. तुम्हाला जितेंद्र आव्हाड साहेब पण या मोर्चामध्ये दिसतील, विक्रांत चव्हाण पण या मोर्चात दिसतील. हा आमच्या दोघांचा विषय आहे जो ठाणे शहराला मुख्यतः भासला जातो. म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स जरी आमच्या दोघांनी घेतली असेल तरी आमच्या मोर्चामध्ये ही दोघेही तुम्हाला दिसतील. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2 पक्ष एकत्र येण्याची नांदी. अरे नांदी आता काय वाजून त्या सनई चौघडे वाजवायचे हे दिसतंय ना. सर्व एका स्टेजवर बसलोत आम्ही आणि लढतोय आम्ही. मी तुम्हाला एक सांगू का, ही बाळासाहेबांची फौज आहे, त्याच्यासमोर पैसा नाही टिकत. ओरिजिनल बाळासाहेबांची फौज आहे. ही यांना ठाण्यात आता दाखवून देईल ओरिजिनिटी काय असते. पैसा काही भागापुरता पुरतो, त्याच्यानंतर खालचा जो कॅडर आहे ना तोच काम करतो.
सो याच्या पुढे तुम्हाला ठाण्यात कॅडर काम करताना दिसेल. आणि तुम्हाला अजून एक लक्षात येईल की लोकांना देखील ह्यांची फसवणूक लक्षात आलेली आहे. म्हणून आतापर्यंत ज्या पद्धतीने फसव्या योजना बघून लोक आतापर्यंत फसली गेली, मला असं वाटत नाही की ठाणेकर जनता ही यापुढे पण फसण्यासाठी ती तयारी आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की खऱ्या अर्थाने जी तत्वांची लढाई जे लोक लढतायत, जे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार बाहेर काढतायत, त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने हा येणारा मोर्चा आहे. आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीने विचारे साहेब आणि अविनाश जाधव साहेबांनी जे सांगितलं की कार्यकर्ते या दोन्ही पक्षाचे तर असतीलच, आणि त्याचबरोबर आव्हाड साहेब आणि विक्रांत चव्हाण साहेब यांचे फौज देखील असेल, पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने देखील खऱ्या अर्थाने न्याय हक्क हवा असेल तर त्याने देखील रस्त्यावरती उतरण्याची खूप गरज आहे आणि त्यांनी उतरावं. आता तुम्ही कांबळे साहेब बोललात आम्हाला, इकडे हे आहे, तिकडे ते आहे, इकडे आहे. तुम्हाला असं वाटतं का आम्ही कुठे कमी आहोत आणि लढायला पाहिजे की नाही, हे जर ते पण सांगा जरा. अरे सोडा हो, दहशत गेली आता सर्व. ते पैशाची दहशत आहे, त्या पैशाच्या दहशतीला आम्ही काय करू शकत नाही. पण अशी दादागिरीला तर कोणच घाबरू शकत नाही. कळलं की नाही? कारण आम्ही पण त्या मुशीतून तयार झालेलो आहोत. आम्हाला बरोबर तुम्ही म्हणाला बोलला की ठाण्याचा बिहार झालाय. हा, म्हणजे पत्रकारांमध्ये जर असं वातावरण असेल तर ठाणेकरांमध्ये 100% वातावरण. आणि आम्हाला तुमची साथ पाहिजे, कारण शेवटी तिसरा डोळा म्हणजे तुम्ही आहात. ठाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर पण आहे, त्याची आमच्यावर आहे, त्याची तुमच्यावर पण आहे. त्यामुळे तुमची आम्हाला साथ पाहिजे. आणि लढतोय आम्ही, तुम्ही म्हणालात बरोबर, आम्ही एका राक्षसाबरोबर लढतोय, ते आम्हाला जाणीव आहे. पण शेवटी तुम्हाला माहिती आहे कोणाचा विजय होतो? विजय कोणाचा होतो? सत्याचा होतो. त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही, फक्त तुम्ही आमच्याबरोबर राहा. ही गाजरं त्यांनी 3-3.5 वर्ष ही गाजरं विकले, दुसरं काय केलं सांगा ना मला. याला खरेदी कर, त्याला खरेदी कर, याला 50 दे, त्याला हे कर, हे एवढंच केलं ना. कळलं की नाही? आता इथे बसणारे कोणी दहशतीला घाबरणारे कोण नाही. जे व्हायचे ते गेले सर्व. आता जे राहिले ते मजबूत आहेत. कळलं का? आव्हाड साहेबांनी विधानसभेत या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निर्माण केला, उभा केला, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की आतापर्यंत झालं ते झालं, आता याच्यात पुढे होणार नाही. पण म्हणजे त्यांनी अशी शाश्वती दिली कोणी हाऊसमध्ये. पण तुम्हाला एक सांगू का, ठाण्याचा आका जो आहे ना तो मजबूत आहे या सगळ्या अनधिकृत बांधकामाच्या पाठी. त्याच्यामुळे आजही तुम्ही गेलात तरी जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तरी मला असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात कोण ऐकतंय. कारण जर मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात कोणी ऐकत असतं तर अनधिकृत बांधकामं तुटली पाहिजे होती. आज दिव्यात जा बघा काय मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहे. दिव्यात काय ठाण्यात पण चालू आहे. ठाण्यात पण चालू आहे. सो मला असं वाटतं की हे तसं मला ठाण्यात मुख्यमंत्र्यांचं चालतं की नाही हा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांसमोर. अरे आमचे ते केळकर साहेब किती मांडत असतात विधानसभेमध्ये, प्रश्न मांडतात, परत दुसऱ्या वेळेला तो प्रश्न दुसरा, तिसरा, चौथा. म्हणजे काय सांगा ना मला. जर सत्ता जरी आज तुम्ही बघितलं ज्या वेळेला ही आपला हरकती सूचनाचा हे विषय होता, आम्ही सर्वजण होतो तिथे आणि आमच्यावर बीजेपीचे पण लोक होते. म्हणजे त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं. गणेश नाईक पालकमंत्री, सर्वात सिनियर मोस्ट मंत्री आहेत ते, त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन त्यांच्या नवी मुंबईत घेतलं. ठाण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलं बीजेपीच्या. काय काहीच नाही पुढे. त्यामुळे ते हातबल झालेत, आम्ही हातबल नाही झालो. मी असं बोललात की सत्ता आल्यानंतर आम्ही चौकशी करून 8 टाकू, तर कशा प्रकारे मी 8 टाकू अजून बोललेलो नाही. तुला वाक्य टाकण्यात एक्सपर्ट आहे रे. मी असं म्हटलं की सत्ता आमची सत्ता आली की या सगळ्यांची चौकशी होईल आणि सगळ्यांना कामाला लावू. आता कामाला लावू हा शब्द वापर, ठीक आहे. आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. ठीक आहे, राम राज्य येणार आणि योग्य वेळेला येणार. रावणाचं दहन म्हणजे रावण पण जाणार ना. तुमच्याकडचं दृश्यमान बघूया. मशाल आहे ना जाळाला. ठाणेकरांना काय रावण दहन केलं ना तुमच्याकडनं येणाऱ्या काळात त्याच्यावर महानगरपालिकेत कोणाचा रावण. पण रावण दहन करायला त्यांनी पण यायला पाहिजे ना आमच्या. खरं नुसतं बोलून नाही चालत ना. त्यांच्याकडे तर सत्ता आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, त्यांचा स्वतःचा मुख्यमंत्री आहे. त्यांना जर नुसती वल्गना करायचं असेल तर मग काय उपयोग आहे सांगा ना.
मोर्चामध्ये भाजपला आमंत्रित केलंय. भाजपला तुझ्याकडनं दे आमंत्रण. आमची इच्छा सध्या नाहीये सामनामध्ये काढून सध्या आमची इच्छा नाही. चौकट हा पण त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल की हा. ठाण्यामध्ये चुकीचं घडतंय तर त्यांनाही आम्ही निमंत्रण त्यांचं देऊ स्वागत शकतात. करू. आम्ही त्यांचं स्वागत करू. ते येणाऱ्या काळात 12 तारखेला मोर्चा करण्यामध्ये प्रशिक्षण दिलं गेलं, त्यांना कामावर काढण्यात आलेलं आहे. तर मामाच्या गावाला समजल्या एकनाथ शिंदेच्या गावी जावं असं आता टॅगलाईन करेल. तो संबंध आपल्याला मामाच्या कुठल्या गावाला, इकडच्या का तिकडच्या? ठाणे तो सोयीस्कर होईल. हा त्या बहिणीला अनुभव आहे. त्यांच्या घरात ठाण्यात त्या सोयीस्कर होईल. मी ठाण्याच्या गावाला. ठाणे ते गाव. आम्हाला हेच कळत नाहीये की मामाने कोणाकोणाला दुखावलं हेच कळत नाहीये. म्हणजे मामाच्या लाडक्या बहिणीला जर ठाण्यापर्यंत यावं लागत असेल तर मामा कुठेतरी चुकतोय हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. समर्थन आहे का त्या? का नसणार? जिथे चुकीच्या गोष्टी घडतात तिथे आमचं समर्थन आहे. तुम्ही सगळ्यांनी अधिकारी जे आहे, पाणी समस्या असो की आर्थिक असो यामध्ये यांचं पण सहभाग योग्य असतो. ते याच्या कशाप्रमाणे आपण लावले. तुम्ही जर मागच्या काही दिवसात पाहत असाल तर आमचे सतत आंदोलन याच्यावर सगळ्यावर सुरू आहे. आमचं काम आहे आंदोलन करणं. सत्ताधारी एवढे माजलेत ना की त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही, लोकांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. आता याच्या पुढे लोकांच्या हातात आहे की यांच्या सोबत राहायचं की नाही. जर लोकांना मागच्या काही वर्षात घोडबंदरला रोज तुम्हाला सांगतो माझीवडा सर्कल ते तुम्हाला कासारवाडवली जायचं असेल ना तर पाऊण तास लागतो. पाऊण तास ते 1 तास लागतो. आता ही लोकांची अडचण आहे ना. लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आज 11 वर्ष झाली. मागच्या 3.5 वर्षात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद काय ठाण्यात असं इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे की आमची ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे. धरणाचं काम सुरू झालं का? अहो मुख्यमंत्री पद ज्या वेळेला एवढं मोठं पद येतं त्यावेळेला शहराचं सोनं झालं पाहिजे. आमच्याकडे माती झाली, भ्रष्टाचार झालाय, निधी आली, निधी यायच्या अजून त्यातून पैसे काढून घेतले गेले. कॉन्ट्रॅक्टर अर्ध काम करून सोडून पळून गेला. म्हणजे मागून समृद्धी महामार्ग तयार झाला पण आमचं टोल नाक्याचं खारेगाव टोल नाक्याचा ब्रिज होत नाहीये कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला पार ओरबाडून खाल्लाय सत्ताधाऱ्यांनी. त्याकडे पैसेच उरले नाहीत काम करायला. म्हणजे 200 मीटरचा रस्ता होत नाही पण 600 किलोमीटरचा रस्ता तयार झाला. आता याला जबाबदार कोण आहे? का नाही सत्ताधारी बोलत? का नाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत? आता आणि या लोकांचे हात माखलेत त्यात. आता बघा 5 वर्षापासून ठाणे महापालिकेचं ऑडिट झालेलं नाही. 337 कोटी हे याचा अजून हिसाब लागत नाहीये की ते 337 कोटी खर्च कुठे झाले. तेवढी गंभीर बाब आहे. आणि असं असताना सुद्धा ते शासन मला वाटतं संजय केळकर यांनीच मला वाटतं ही बाब विधानसभेमध्ये काढली होती आणि मला वाटतं आयुक्तांना लेटर दिलं होतं. पुढे काय झालं सांगा ना मला. 5 वर्षाचं ऑडिट झालेलं नसेल तर हा जो कारभार केलाय ते काय त्याचं सांगा ना मला तुम्ही. 337 कोटी रुपये अजून त्याचा हिसाबच मिळत नाही. हे पैसे कुठे खर्च झाले, काय झालं, काय नाही. हे हाताने सुद्धा बघतो घेतले आपण त्यातून ते आपण सुद्धा सर्व फेटाळून वगैरे त्यानंतर हे पाहताना तुमच्या तुम्ही काय काम ते बिहारचं राज्य आहे. हरकतींवर कुठल्याही प्रकारची सुनावणी झाली नाही. आहे तसं ठेवण्यात आलं. आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं की आम्ही यांच्यावर नक्की विचार करू, काही हरकती योग्य आहेत असं देखील अधिकारी बोलले आणि त्याच्यानंतरही कुठलाही बदल झालेला नाही. सो ही दहशतीखाली सगळी अधिकाऱ्यांवर दहशत टाकून या सगळ्या बनवलेल्या गोष्टी आहेत. आता त्याचं उत्तर आम्ही मतदारांनी देऊ. सांगतो. आता जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ते बरोबर. तुम्हाला माहिती आहे की हे सर्व त्यांचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे लोकसभेला 1,61,000 दुबार नावं आणि बोगस नावं काढली होती. ज्या दिवशी यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुरावे सकट त्या ठिकाणी घेऊन गेलो. तेव्हा लोकसभेत एकही नाव कमी झालं. विधानसभेला 6 विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितले 1,71,000 म्हणजे 10,000 वाढवले. ती नावं आजही स्टँड स्टील तशीच्या तशीच आहेत. म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे अधिकारी असतील कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिकाच्या वरती आहे, कलेक्टरवरती नाही. आम्ही त्या दिवशी तेच सांगणार आहोत. कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर बोगस नावं केली कायदा गेला चुलीत पण त्याला आम्ही सोडणार नाही.
त्याच्या घराच्या बाहेर जे काय करायचं ते आम्हाला आमच्या स्टाईलने करू. पण यातला एकही अधिकार, एकही बोगस नावं जर टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला, शेवटी आम्हाला नाईलाज आम्ही कोर्ट कचेऱ्या केल्या, सर्व झालं. आता मला वाटतं तो आमच्या समोर पर्याय राहिलाच नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून जे कोण यादी करत असतील त्यांच्यावरती आमचा वॉच आहे, आणि त्यांनी कुठे असा जर प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडणार नाही, भले काय व्हायचं ते होईल. ठीक आहे ना. अविनाजी, येणारी महापालिका निवडणूक पाहता मध्ये भाजपकडनं छट पूजेचं आयोजन केलं गेलं, त्याचा इव्हेंट साजरा केला जाणार भाजप. मग उत्तर भारतीयांचं काम सुरू केलं. त्यांचं राजकारण त्यांना लखला, त्यांना जे करायचं ते करू, त्यांना हवंय ते आम्ही नाही करणार याच्या पुढे. म्हणजे त्यांना वाटतं की मनसेने जावं, मग तिथे मारामारी करावी आणि मग हे मसिया म्हणून जाणार, याच्या पुढे आमच्याकडनं अशा अपेक्षा करू नका. त्यांना जे हवंय ते त्या गोष्टी आम्ही करणार नाही. तुम्ही निवेदन देऊन अधिकाऱ्यांची कारवाई होत नाही, अजून कारवाई होत नाही, सगळं सांगून कारवाई, तर त्या अधिकाऱ्यांना तुम्ही मनसेला धाडा शिकवणार आहात? मी आता विचारे साहेबांनी सांगितलं, याच्या पुढे आम्ही महापालिकेत जाणार नाही. आम्ही त्या अधिकाऱ्याच्या घराच्या बाहेर जाणार. त्याच्या आई वडील, त्याची बायको, त्यांना पण कळू दे की त्याचा नवरा काहीतरी चुकीचं करतोय. त्यामुळे याच्या पुढची धाड ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर असेल, आमच्या एवढं नक्की. धन्यवाद. ओके, एक मिनिट. देतील काय नाही. आम्ही ठाम आहोत आमच्या भूमिकेवर. या पत्रकार परिषदेचा शेवट करत असताना मी पुन्हा एकदा आपल्या समोरच्या मोर्चावर येतो, आणि हा मोर्चा शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, यांच्या पुरता मर्यादित नसून हा मोर्चा तमाम ठाणेकर, मायबाप ठाणेकरांच्या हक्कासाठी घेतला गेला हा मोर्चा आहे. त्यासाठी आपल्या सर्व पत्रकारांच्या मार्फत जे आम्हाला ठाणेकर, मायबाप ठाणेकर, सुजान ठाणेकर, सूर्य ठाणेकर जे आम्हाला पाहतायत, जे कुठल्याही राजकीय पक्षांचा भाग नाही, पण ते ठाणेकर म्हणून, सुजान ठाणेकर म्हणून पाहत आहेत, त्यांना जर कुठेतरी वाटत असेल की आपल्यासाठी हे सारं घडतंय, आपल्या हक्कांसाठी हे सारं घडतायत, रस्त्यावर उतरतायत, तर आपणही या सर्व लढ्यामध्ये शिवसेनेच्या, महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सर्वांच्या ना पाठीशी उभं राहावं. आणि हे प्रश्न आ वाचून ज्यावेळेस आपल्या घराचा उमरा ओलांडून आतमध्ये येतील त्याची वाट पाहू नका ठाणेकरांनो. पुन्हा एकदा हे पत्रकार परिषद शेवट करत असताना सांगतो, आपण सर्वांनी सोमवारी रस्त्यावर उतरा, आणि आपण उतराल ही आम्हाला खात्री आहे. याचबरोबर ही पत्रकार परिषद संपली असं आम्ही ते जाहीर करतो.